पुण्याच्या भोर तालुक्यात पुरवठा विभागाच्या पथकानं हॉटेल व्यावसायिकांवर धडक तपासणी मोहीम सुरू केली। घरगुती गॅस सिलेंडरचा वापर व्यावसायिक कारणांसाठी होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जाते। पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून परिसरातील हॉटेल्स, धाबे, चायनीज सेंटर, खानावळी आणि इतर खाद्य व्यवसाय करणाऱ्या दुकानांमध्ये जाऊन तपासणी करण्यात येते। खरतर गॅस सिलेंडरची टंचाई जी आहे ती जाणवू लागलेली आहे आणि त्या अनुषंगाने शासनाने व्यावसायिक सिलेंडर देणं बंद केलेलं आहे आणि व्यावसायिक सिलेंडरचा कुठे गैरवापर तर होत नाही ना, हे ठिकठिकाणचं पथक आता पुरवठा विभागाचं पथक जे आहे ते हॉटेलमध्ये जाऊन पाहणी करते। मी आता पुण्याच्या भोर तालुक्यात आलेलो आहे आणि भोर तालुक्यातलं पुरवठा विभागाचं पथक सुद्धा या ठिकाणी पाहिलं तर अशा पद्धतीने ठिकठिकाणच्या हॉटेलमध्ये जाते आणि कुठे घरगुती सिलेंडरचा वापर जो आहे तो व्यावसायिक कारणासाठी होत नाही ना, अशा प्रकारची तपासणी जी आहे ती या पथकाकडून सुरू आहे। त्याचप्रमाणे खरं तर व्यावसायिक सिलेंडरचा साठाच कुणी करून ठेवलेला नाही का, नाहीये ना, याचा सुद्धा तपासणी जी आहे ती या खरं तर पुरवठा विभागाच्या पथकाकडून केली जाते। कॅमेरा पर्सन तुषार सेनेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर।